थोडे दिवस थांबा, मीच तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवा. 24 घंटे माहितीये का. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं डीएसएस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि जे संध्याकाळी व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी गुड इव्हिनिंग, जे दुपारी बघत आहेत त्यांना गुड आफ्टरनून. आणि आमची घडी बंद पडलेली आहे, बघू शकता. सील नाही आहे, सील आणावं लागेल, सील संपलेला आहे. आणि 12 वाजता बंद पडलेली आहे ती घडी, 1 वाजता बंद पडलेली आहे. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि छान छान अशा कमेंट येऊ द्या, म्हणजे तुमच्या कमेंटला प्रतिसाद देता येईल आणि मला थोडीशी एनर्जी भेटेल. कारण आजकाल एनर्जी थोडीशी डाऊन चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ पुढे मागं पुढं चालू आहे. आणि आपल्या व्हिडिओचा टायमिंग जो आहे ना तो एकदम फिक्स नाही आहे. तर तो टाईम मी फिक्स करायचा आहे लवकर, पण काय करा तुम्हाला सांगतो मी. वेळ खूप महत्त्वाची आहे आणि दिवस छोटा वाटतोय मला. आणि जेवढे कामं कराल, जेवढं काम पटपट कराल माझं, तेवढं मला म्हणजे वेळ कमी पडतोय. मग काय सांगू, किती कामं करू, किती काय करू. आणि मला एक गोष्ट सांगायची, मला ती सांगतोच मी, लागली हात. मी तुम्हाला सांगू का एक गोष्ट, मला सांगा तुम्ही खरंच. आता मी खाली होतो आणि मी खाली असताना तुम्हाला सांगतो, मी खालून वरती आलो. मी भाजी करायला आले, मी खालून वरती आलो आणि इकडे बघा. आता मम्मीनी मस्तपैकी बाळाला छानपैकी आंघोळ वगैरे घातली. मम्मीने बाळाला झोपी लावलं आणि बाळाला मम्मीने झोपी लावल्यानंतर कालच्या व्हिडिओला तर कमेंट बंद झाल्या. परवाचा जो मी टाकला त्या व्हिडिओला कमेंट बंद झाल्या. कारण तुम्हाला सांगू का, लहान मुलगा व्हिडिओमध्ये आला काय विषय मला काही समजायला नाही, डायरेक्ट कमेंटच बनून जात. मी काही कमेंट बंद करीत नाही, आपल्याला निगेटिव्ह कमेंट येत पण नाही आणि मी काही कमेंट बंद करीत नाही. फुल कॉन्फिडन्सनी सांगतो मी. आणि तुम्हाला सांगू का, शॉर्टला कमेंट खूप चांगले येतात, त्याचा काही विषय नाही. आणि मी खाली होतो, मी खाली असताना माझ्या पाठीमागे यायची गरज काय? मी तर येणारच ना. घरातल्या घरात मागं मी खालून वर आली ती, म्हणजे मी वरती आलो ना तर माझ्या पाठीमागून वरती आली. भाजी करायला तू भाजी करायला आली तिकडे सर जरस. हे बघा, ही शिवानी आहे आणि ही आहे, कोण आहे तुम्हाला? आणि तुमच्या दादाला तुमच्या डीएस केला ना, घरचं जेवण करू वाटत नाही. घरचं जेवण मग काय रात्री 12 वाजता मागवत राहता काही ना काही. रात्री काय मागवलं होतं? पावभाजी. मला एक घाण सवय लागली मित्रांनो, तुम्हाला सांगतो. दिवसातून एकदा तरी बाहेरचं पाहिजे दिवसातून थोडंसं तरी, काहीतरी जिभेला चटक म्हणजे पाहिजे, असा विषय झालाय. आणि शिवानीचं तुम्हाला सांगा, मी खाली होतो, खालून ती माझ्या पाठी वरती आली, माझ्या पाठीमागे ती वरती आलेली आहे. माझा इरादा वेगळा होता. तुझा इरादा काहीच नव्हता. तुझा इरादा हेच होता की नवरा काय करायला पाहिजे, तू नवऱ्यावर जास्तीची करायला लागली. नाही ना, मी हे बघा काय करते, मी भाजी करते. तिने आता हे मी जेव्हा बोललो त्याच्या तिने काय केलं, त्याच्या अगोदर ते स्वयंपाकाचं काम हातात घेतलं. कारण मी होतो, मी बाथरूम मध्ये होतो. तिने काय केलं माहिती का, मम्मीने हे आणायला दुकानात गेले, तर मम्मी म्हणलं जा आता वरती भाजी कर. तेव्हा मी हे घेऊन वरती आले. हे बघा, तिच्या हसण्याचा मतलब मी तुम्हाला सांगतो. अजून एक सैल आहे त्या घड्याळाचा. नाही, मी तुम्हाला सांगतो, मी ना मम्मीने आंघोळ घातली बाळाला, तोपर्यंत ती तिचं काहीतरी काम करत हंतरूज वगैरे आवरून घेत होती. तर ती आवरत होती, ते सोडून दिलं तिने. म्हणजे मी बाळाला झोपू घातलं, बाळाला झोक्यात टाकलं, झोका द्यायला मी होतो, तोपर्यंत तिचं काहीतरी आवरत होती ती. आणि मम्मीने त्याला आंघोळ घातली ती. आणि त्यानंतर मी काय केलं, उठलो, माझा फोन घेतला आणि मी वरती आलो, वरच्या रूम मध्ये. आता विषय तुम्हाला सांगू का, मी खाली खालून वर आलो. आता वर आल्यानंतर आता शिवानी काय करायली माहिती का, तू शक घेते माझ्यावर, असाच विषय. तुम्हाला पाठी म्हणजे मला सांगा, तुम्ही खरं सांगा, या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? काय आपलं तुम्ही कुठं विषय कुणाचा नेऊ लागला, कुठाला विषय वरती कोणी आहे का? मग तू कसं काय आली माझ्या पाठीमागे? मी भाजी करायला आले ना, तुम्ही तर रात्री शक्य नाही. मी ही गोष्ट खरी सांगतो, जरा अवतार माझा बिघडलेला आहे, पण तुम्हाला सांगतो मी घटना. आणि मी मोबाईल ऑटो ब्राईटनेसवर ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हे अंधार येतो मधीच, आधीच उजेड होतो, त्याच्यामुळे मला दिसतं कमी होतं. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या भावाला ना चष्मा लागलेला आहे असं मला वाटतंय, कारण मला अक्षर दिशाला बघायला थोडासा त्रास होतोय. इल्जाम नाही लावला, मी परफेक्ट ओळखलं.
उदाहरण परफेक्ट ओळखलं शिवानी मी. मला नाही आवडलं. परफेक्ट ओळखलं. तुम्हाला सांगतो की असा विषय व्हायला लागला आता मला काही खरं वाटत नाही. त्यामुळे बघा आता तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये ही गोष्ट सांगा. मला तरी वाटतं की शिवानी ह्याच इराद्याने माझ्या मागे बघा आली असणार. खरंच बायका अशा का असतात मला हे समजत नाही. पागल राहतात बायका उगाच काय आपलं. खरंच बायका अशा का असतात का असतात बायका का असतात. जर कोणी म्हणजे माझे मित्र परिवार किंवा भाऊ जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी मला नक्की सांगा बायका अशा का असतात. म्हणजे शक्की दिमाग थोडंफार शक्की दिमाग का असतं वरती मग असं का पण. नाही हो, माझा इरादा सकाळी मी झोपलेलो होतो आणि त्यावेळेस मी हिने मला डिस्टर्ब केलं. तुम्हाला काय सांगू मी. काय मला परेशान नाही करायचं तुम्हाला सांगतो. मी तर करणारच रोज करेन. नाही तुम्हाला सांगतो कामावून येतो काम करून येतो मला दिवसभर ना झोप काम करून लागत येतो. रात्री म्हणजे दिवसा खरं सत्य घटना सांगते. काम करून येतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत मागवता हे मागवता पिझ्झा माग बर्गर माग पावभाजी माग. हे कोण सांगायचं. सत्य घटना कोणी सांगायचं. खोटं बोलायचं माझ्यावर शक येते. एकच जीवन आहे एकच लाईफ आहे. मस्त खाऊन पिऊन जगा आरामात जगा आणि जगू द्या. त्यावेळेस नाही डिस्टर्ब तुम्हाला. मी तर उठवायचं नाही मला म्हणणं काय माहिती का तू मला सांग आता मी ज्या वेळेस मी खाली गेलो आता मी जर खाली गेलो तू लगेच 2 मिनिटात खाली गावशील मला. आणि नाही आलं मग तू 2 मिनिटात खाली गावशील आणि वर गेलो की तू वर सापडशील. मग याचा काय अर्थ काय आहे. तुम्ही दुकानावर थांबा. तुम्ही दुकानावर तू दुकानावर नाही येत पण मी घरात असल्यावर असं का करते. आणि दुकानावर घरात असल्यावरच करते शिवानी तशी नाही करत. आणि दुकानात असल्यावर तिचे फोन चालू असते फोन चालू असते फोन सारखं फोन तुम्हाला सांगतो ही मला कस्टमर बघू देत नाही. कोणाचं काय चाललं ते बघू देत नाही. तिचं काय चाललं असतं हे बोला आमच्या दादूला बोला आमच्या रुद्रांशला बोला हे असं नाही. म्हणजे तुम्ही गलत इल्जाम लावणार. काय झालं ते नंबर आता बोलून वाटत तुम्हाला घमंडी तुम्ही. बघा तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आता मी पुढं थोडस व्हिडिओ न लांबवता अजून मम्मीकडे खाली चाललोय. बघू आता मी ना तुम्हाला तुमच्या मागे येणार नाही. पप्पा ही मी खाली गेलो ना तर ही बरोबर येते माझ्या माग मग खालून वर आली मग काय पप्पाचं रिएक्शन तर आवडतं हो. मग म्हणजे पहा आता असं आहे मी आता खाली जातो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. काय विषय तुम्हाला अजून पुढं थोडं माहीत पडत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत जावा. काय म्हणली जेवण करून जायचं. म्हणजे अजून 9:30-10 वाजले अजून हिच्या चक्करमध्ये 11 वाजून टाकायचं दुकान राहू द्या. दुकानात जाता येईल एवढं टाइमपास म्हणजे तिचं टाइमपास लय मस्त असतं. तुम्हाला माहिती तुम्हाला खबर पण नाही किती नाही ती मला उशीर करते बाबा तुम्हाला नाही माहिती. भाजी बघा बघा भाजी काय तुम्हाला माहिती का लवकर उठलं त्या याची भाजी वाटते तेव्हा तुम्ही कोणीच उठलं ना तुमच्या चपात्या झाल्या तर भात झाला होता. हे बघा हो का हे बघा मम्मी रील्स पाठवली वाटतं. चला आता मी ना थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. आता तुमच्या मागं येणार नाही कारण तुम्ही म्हणले ना मी जास्त करत असते. कारण तुम्ही गलत इल्जाम लावला. गलत इल्जाम लावला नव्हतं करायला पाहिजे असं तुम्ही. आता तुम्हाला दुकानावर पण येऊ वाटेल. पहिले येत होते दुकानावर ये कामाला जाय. आता कसं आहे माहितीये का थांबा तुम्ही थोडे दिवस कामाला जाय दुकानावर थोडे दिवस थांबा मी तुमच्या सोबत आहे. ते पण कंटिन्यू 24 घंटे तुमच्या सोबत आहे. थोडे दिवस थांबा त्याला जरा मोठा होत्या मग बघा. नंतर तुम्ही मला तो वैतागून जातो ही शिवानी पुढे आली म्हणतात असं म्हणतात. असं म्हणतात वैतागून जातात मी गप्पा नाही बघा तुम्ही रिअल घटना आणि तुम्हाला सांगू का आमच्या किचन मध्ये बघा कसं झालं तडा पडलाय बघा. कस काय माहिती पूर्ण किचनला तडा पडलाय. दिसला का तुम्हाला बघा पूर्ण वरपर्यंत खालपर्यंत किचन तडा बसलेला आहे. कस काय तडा बसला काय माहिती मी मारला असं त्याला वा बघा आता कमी बघा बरं काही पण म्हणतात. आली का खाली आली मी बाजूला घ्याल आली खाली म्हातारी म्हणते कोणतरी कमेंट मध्ये
ते म्हातारी जाऊ तिकडे या बाई काय बरोबर म्हणतात ना म्हणत ती राहतीच तशी. म्हणजे मी अजून विषय काय चालू आता काय चालू? विषय असं चालू आहे की मी वरती गेलो मगाशी तर ती माया माग वरती आली. आता मी गेलो बाथरूमला. तर मग मी तुम्हाला सांगते मी तुमच्या पाठीमागं मागं नव्हते आले मी माझी तुझ्या बाहेर मागे येण्याचं काय कोणाच्या मागे आणि आता तिने काय केलं आता मी वरून खाली आलो तर ती माया माग परत वरून खाली आली. तुझ्या मागेच येणार ना ती हा? तुझ्या अरे मागे पण लावून कुठं बी आणतो. आता कुठं तू बी कसं दुकानावर पण येणार आहे. दुकानवर बी येणार पुढे बी थोडे दिवस थांबा मीच तुमच्या सोबत आहे लक्षात ठेवा. मग? 24 घंटे माहितीये का असं म्हणू नका माग माग पळते. 24 घंटे तुमच्या शर्टला बटन लावून ठेवणार आहे मी बटन तू तू कसं मम्मी समजून सांगायचं ना जास्त ते पोराला पाहिजे काय बघायचं दिल सोडून. पोरगा नको. तिला पोरगा नाही पाहिजे तिला तूच पाहिजे तुझ्याच मागे. मग पोरगा काय पण तो काय म्हणणं आहे? पोरगा करीन उद्या दुसरी बायको तिला तर म्हणजे मला पहिली विसरून केली जाईल. काय? पहिली केली का दुसरी म्हणजे उद्या करेन ते बायको मला म्हणे, काय कोण आहे तू काय केली तू माझ्यासाठी का सांभाळ त्याला कोणी कोणाचं नसतं नवऱ्याशिवाय बायकोशिवाय हे हे बघा हे असं चालू आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे जर सगळी माणसाला निवांत तरी बसू द्यायचं नाही काय करू हो द्यायचं काय रे निवांत निवांत. नाही. मला बसूनच देत नाही निवांत. बसूच नको देऊ तू तू तुझ्या मागे आलेली तर तुझ्याच मागे लागेल ना आमच्या मागे नाही लागेल. माझ्या मागे नाही शेवटपर्यंत आली. तुझ्या मागे येते. ते आलं ते एक माग आहे हा, ते आवाज ऐक. ते तर खर्च वाढणार आहे आता. खर्च आता वाढू शिक्त दे. साबण आणली. खर्च वाढू दे खर्चाचं काही नाही. जसं देव देतो त्याला देव देतोच समजलं. घरात घड्याळ बंद करू नये चालू झाली का? समजलं चालू आणि ही गाडी बंद नाही ही गाडी बी चालू आहे. ती वरची घड्याळ बंद पडली. ही वाजायला लावा सबस्क्राईब करा. अर्धा घंटा तरी झोपू द्या ते पप्पा त्याला. ठीक आहे झोपू देत नाही त्याला. सुसू झाली. तिला बरं का पप्पा. हा ना, ही उठते नाही तर ते उठते त्याला झोपूच देत नाही. मी नव्हते तिकडे गेले मी इकडंच होते मी फक्त पाहिलं लांबून कुठलंय का तर पप्पा हा ना पप्पा इकडे माझ्या त्याला. बाबाला नाही का त्याला झोपूनच वाटत नाही ते. हा ना पप्पा इकडे त्याला. ते तसंच आणते. चला चॅनलला सबस्क्राईब करा चल, मी चल. व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला दाखवतो दादू. आणि दादू आहे ना सध्या काय करायला माहिती का दादूला औषध दिलं आणि दादू सगळं औषध एक साईडला तोंड करून बाहेर काढणं चालू बाकी काही नाही जोड. काय म्हणता आजी. ते काय करतो तोंडात ठुतून बाहेर काढतो. दादू दादूला जास्त वेळ दाखवलं का तर काय होतं डायरेक्ट कमेंटच बंद होऊन जाते. हे बा कोणाला नाश्ता करायचं यायचं या हा, नका येऊ नका येऊ. मी चाललो. मी पण पोरगं चालले. घेऊन पळायला लागला. बाय गुड नाईट हं. चाललं भेटू नंतर आजीबाई आजी हा? ओ आजी काय तर चला भेटतो तुम्हाला आता नवीन एका व्हिडिओ सोबत. औषध तोपर्यंत ठुले का हो नाही तर त्यातलं झाकण पडलं आणि ते मग काल 150ची बाटली खाली झाली. आता हे 2 औषध आणलेली मी नवीन परत डॉक्टरने देऊन दिले. एक सर्दीसाठी आणि एक खोकल्यासाठी बघू शकता तुम्ही हे अशी 2 औषध आहे. दोन्ही मिक्स कंटेंट द्यावं लागतं ते. तो पोरगा चला पप्पी बी घालतो. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा. काय वाटतं काय नाही कमेंट मी सांगायला विसरू नका. कामाला जायचा वेळ झाला 10:30 वाजले. चला.